साम टीव्हीच्या दणक्याची ही बातमी आहे। SRPF गट क्रमांक 5 अंतर्गत जी घेण्यात आलेली परीक्षा होती, जी भरती होती, ती आता स्थगित करण्यात आली। परीक्षेत खाजगी प्रकाशकाच्या पुस्तकातील 85 प्रश्न घेण्यात आले होते आणि हे 85 प्रश्न जशास तसे घेतल्यानं विद्यार्थ्यांनी संताप व्यक्त केला। हीच बातमी साम टीव्हीने दाखवली होती। त्यानंतर आता संबंधित प्रकरणाची चौकशी करण्याचे आदेश पोलीस उपमहानिरीक्षकाने दिलेत। महाराष्ट्र पोलीस भरती अंतर्गत SRPF गट 5 दौंड लेखी परीक्षेत एक धक्कादायक प्रकार समोर आला। आपण अधिक माहिती घेऊ आमचे प्रतिनिधी भरत मोहोळकर यांच्याकडनं। भरत, साम टीव्हीच्या इम्पॅक्टची बातमी आपण दाखवली आणि आता SRPF ची भरती स्थगित करण्याचा निर्णय घेण्यात आलेला आहे, काय अधिक माहिती? गिरीश, आपण जर पाहिलं तर साम टीव्हीने SRPF भरती परीक्षेतील घोटाळा चव्हाट्यावर आणला आणि एका खासगी प्रकाशकाच्या प्रश्नसंख्यातील 100 पैकी 85 प्रश्न त्यामध्ये आले होते आणि त्यामुळेच हा अत्यंत या परीक्षेच्या पूर्ण प्रक्रियेवरच प्रश्नचिन्ह निर्माण झालं होतं। त्यानंतर साम टीव्हीने ही बातमी दाखवल्यानंतर हा मुद्दा लावून धरल्यानंतर अखेर SRPFचे पुणे पोलीस उपमहानिरीक्षकांनी आजपासून या सगळ्या प्रकरणाच्या चौकशीचे आदेश दिलेले आहेत। एवढंच नाही तर पुढील आदेश जोपर्यंत येत नाही, त्याचा अहवाल येत नाही, चौकशी अहवाल मिळत नाही, तोपर्यंत SRPFच्या भरती प्रक्रियेला स्थगिती देण्याचा अत्यंत महत्त्वाचा निर्णय साम टीव्हीच्या दणक्यानंतर घेतल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे। भरती स्थगित करून चालणार नाही तर 85 प्रश्न बरोबर प्रश्नपत्रिकेत कसे काय आले याची देखील सखोल चौकशी होणं खूप गरजेचं आहे। SRPF गट क्रमांक 5 ची भरती स्थगित करण्याचा निर्णय घेण्यात आलेला आहे। खाजगी पुस्तकातील 85 प्रश्न घेतल्यानं संताप व्यक्त होतोय। चौकशी करण्याचे पोलीस उपमहानिरीक्षकांचे आदेश आहेत। साम टीव्हीने बातमी दाखवल्यानंतर आता ही भरती स्थगित करण्याचा निर्णय घेण्यात आलेला आहे। प्रेस नोट काढून हा निर्णय कळवण्यात आला आहे। SRPF गट क्रमांक 5 ची ही भरती होती। खाजगी पुस्तकातील 85 प्रश्न घेतल्यानं अगदी जसे तसे प्रश्न हे 85 प्रश्न आलेले होते।